स्वार्थ साधायचा आहे, फायदा उठवायचा आहे, त्या सगळीकडे मनुष्य प्राणी चापलुसी करतो, तिथं सगळीकडे शरण जातो आणि खरंच जिथं शरण गेलं पाहिजे तिथं मात्र देखल्या देवा दंडवत. देवळात आलं तरी सुद्धा माणसं एकमेकांना हाय बाय करतायत बरं का, कारण इथं संमेलन झाल्यासारखं आपण एकमेकांना बऱ्याच दिवसांनी भेटलो म्हणजे त्या भेटी घेण्याकरता आपण येणाऱ्यांना हाय करू नका. ज्यांना यायचंय ती देवळात आली आहेत, देवा करता आली आहेत आणि ते नियम इथं पाळायचे. बरं, पार्टीतले नियम देवळात कीर्तनात चालणार नाही. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी, पथ्ये सांभाळावी. सज्जन हो, तू मला जे देशील ते फक्त मला प्रेमानं दे. अपेक्षा एकच आहे, अपेक्षा एकच आहे की जी भूमिका देवानं सरकून घ्या ना पुढं, सरका सरका, मागे बसायला जागा नाही, पुढं सरकल्यासारखं करू नका, सरका घ्या, पुढं सरकून घ्या. सगळ्या छान बसायचं. बरं, बैठक व्यवस्था सुद्धा आपली अशी देखणी पाहिजे ना. उपासना कशी असली पाहिजे, दृढ असली पाहिजे. ती दृढता आपल्या वागण्या बोलण्यात उठण्या बसण्यात पण दिसली पाहिजे. जन्माला आले, जी भूमिका मिळाली, ज्या जाती जन्माला आले त्या भूमिकेचं आणि त्या जातीचं आपल्याला महत्व असलं पाहिजे बरं का. विनाकारण जातीची दार्शनिकता सुद्धा काही कामाची नाही आणि जाती भेद सुद्धा कामाचा. ज्या वर्णात ज्या जातीत जन्माला आलोय त्याचं आपल्याला महत्व कळलं पाहिजे. जी भूमिका मिळाली आहे त्या भूमिकेचा दिलेलं ना ते काम कसं केलं, प्रामाणिकपणानं केलं. त्या कामातच एक दिवस त्यांच्या असं लक्षात आलं, त्याच्यातच त्यांना देवाची अनुभूती आली, भगवंताचं दर्शन घडलं. तो कसा आहे, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला. हे कधी कळलं, ती भांडी घडवताना कळलं बरं का. लक्षात येते ना, ती चिखलाची मातीची भांडी करता करता त्यांना ते लक्षात आलं की विठ्ठला तू वेडा कुंभार, मी जशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी घडवतो तसंच तू सुद्धा अनेक प्रकारची भांडी तयार केली. तशी त्या कुंभारानं अनेक प्रकारची भांडी तयार केली बरं का, पात्र तयार केली, त्यात काहींना चमचे केले होतं की नाही भगवंताच्या स्मरणात. तेव्हा शेवटी लक्षात आलं की त्या कापडावरती कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा भावड्या भक्तांसाठी देव करी का. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा एक एक तारी गाई भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी धागा.